तुला कोणाचंही काही ऐकून घ्यायची गरज नाही। आणि तुझ्या येण्याने ज्यांना अजिबात आनंद झालेला नाहीये ना, त्यांच्याशी बोलण्याची किंवा त्यांना ओळख दाखवण्याची तुला गरज नाहीये, कळलं? रिया, नो ममा, असं नको बोलूस। रिया, गेल्या काही दिवसात मला ना नात्यांची खरी किंमत कळली। आपण संपू असं म्हणून नाती संपत नाहीत का? मला हे कळलंय। आणि हे तुलाही कळावं असं मला खरंच वाटते। ही सगळी आपलीच माणसं आहेत। शमी, मला माहितीये माझ्यामुळे तू तुझ्या बहिणीवर रागावलीस, पण मला खरंच वाटतं का आपण सगळं विसरून पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू करूया। मम्मा, मम्मा तू खूप दमली असशील ना, चल आपण तुझ्या रूम मध्ये जाऊया। माझी रूम? माझी जुनी रूम? येस मम्मा, मी तुला आवडते तशी तुझी रूम फर्निश करून ठेवली आहे। चल आपण जाऊया। नाही, तू नको, आय मॅनेज। आता जुन्या गोष्टींची पुन्हा एकदा सवय करून घ्यायला हवी ना। वेल थँक्स, तू माझ्या मम्माला परत आणलंस। मी तुझे हे उपकार खरंच कधीच नाही विसरणार। आय एम रिअली व्हेरी हॅपी। थँक्यू जय। इट्स ओके। जा जा आता तुझ्या मॉम सोबत चांगला टाइम स्पेंड कर आणि आपल्यात जे ठरलंय आणि आपल्याला जे करायचं आहे ते विसरू नकोस। नाही विसरणार। इट्स ओके, बट तू माझ्या मम्माला शोधलंस कुठे? या जय प्रभू म्हणतात मला। ओके ओके, थँक्स, बाय बाय। हाय फ्रेंड्स, 99.9 मुंबई तडकावर MPPK म्हणजेच माझ्या प्रियाला प्रीत कळेनामध्ये मी तुमचा RJ अभिजित, अर्थात तुमचा मित्र अभिजित। मीच आहे तुमचा राजू गाईड, मीच आहे तुमचा कट्ट्यावरचा यार, मीच आहे तुमचा असा मित्र ज्याच्याबरोबर कटिंग चाय शेअर करताना मजा येते। मीच तुमचा तो मित्र आहे ज्याच्याबरोबर कॉलनीत तुम्ही लहानाचे मोठे झाले आहात असा चड्डी मित्र। आणि मीच आहे तुमचा कॉलेजमधला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड। त्यामुळे तुमचे लव्ह लाईफ मधले कुठलेही प्रॉब्लेम्स असतील मला चटकन फोन करा 99.9 मुंबई तडकाच्या ऑफिसमध्ये आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। ट्रस्ट मी। आत्ताच्या आता फोन करा। अरे चला, आपला पहिला कॉलर आला सुद्धा। हॅलो, हाय अभि, मी तुझी फ्रेंड नम्रता बोलते। मी सेंट अँड्र्यूज गर्ल्स हॉस्टेल मधून बोलते। आम्ही सगळ्या जणी खूप मोठ्या फॅन्स आहोत तुझ्या। आम्हाला 10 नंतर कंपल्सरी लाईट ऑफ करून झोपावं लागतं।
आताही आमच्या वॉर्डनला चीट करून आम्ही तुझा शो ऐकतोय. लाईट्स ऑफ आहेत आणि आम्ही डोक्यावर पांघरूणही घेतलंय आणि तुझा हा शो ऐकतोय. थँक्यू गर्ल्स, थँक्स अ लॉट. पण तुम्ही वॉर्डनला कशाला चीट करताय? एक काम करा, जरा पांघरुणातून बाहेर या आणि तुमच्या वॉर्डनला बोलवून माझ्याशी बोलायला द्या. त्यांना सुद्धा मी सांगतो की अहो, प्रेम किती सुंदर गोष्ट आहे, तुम्हाला कधी समजणार. डोंट वरी, त्यांना सुद्धा लक्षात येईलच. पण कीप लिसनिंग आणि थँक्स अ लॉट वन्स अगेन. मित्रांनो, प्रेम एखाद्या परफ्यूम सारखं, अत्तरासारखं असतं. त्याचा सुगंध, त्याची महक महसूस करावी लागते. आणि एखाद्या कपलमधल्या कुणाला तरी हा सुगंध किंवा ही महक महसूस करता येत नसेल तर त्यांच्यासाठी हा शो आहे. असा तुमचाही पार्टनर असेल तर मला लगेच फोन करा. चला बघूयात आपला नेक्स्ट कॉलर कोण आहे. हॅलो. हॅलो, मी सुधीर गुप्ते बोलतोय वरळीवरून. हा नमस्कार, बोला. तुम्ही हसणार तर नाही ना? अहो नाही, आम्ही हसू कशाला, सांगा की. काय, मी आहे 65चा आणि माझी मिसेस आहे 60ची. आता सगळी मुलं बाळ, घरी नातवंड, सगळं काही यथास्थित आहे. ती आता जरा थकली. बरं आजोबा, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? सांगा आम्हाला, आम्हाला आवडेल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. मला तिला थँक्स म्हणायचंय. आता आमच्या काळी हे व्हॅलेंटाईन डे, रोज डे असं काही नव्हतं. पण आता वाटतं की असं काहीतरी शब्दामध्ये बोलावं. तुम्ही माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवाल? आजोबा, तुम्ही खूप चांगले आहात. म्हणजे आमच्या तरुणांच्या भाषेत बोलायचं तर सॉलिड आहात तुम्ही. मला फार कौतुक वाटतंय तुमच्या इराद्याचं. एक काम करा, आजी आता तुमच्या आजूबाजूला आहेत का? हो, किचन मध्ये माझ्यासाठी माझ्या आवडीचं लोणचं करते. ओके, मग त्यांना बाहेर बोलवा लगेच. फोन स्पीकर फोनवर टाका आणि तुमच्या मनात जे काही येते बिनधास्त बोलून टाका. अरे पण माझं ऐका तुम्ही. हे बघा, आम्ही त्यांना सांगणं आणि तुम्ही स्वतः बोलणं यामध्ये फरक आहे. काही गडबड होणार नाही आणि काही झालीच तर मी बोलेन त्यांच्याशी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ओके, बरं. बोला. सुमित्रा, ए सुमित्रा, अगं जरा बाहेर ये ना. काय झालं? ये ना, बैस ना. काय हवंय? हा, तुमच्या औषधाची वेळ झाली माहित आहे मला. आणते, 1 कप दूध पण आणते आणि तो प्या, खसखस न करता प्या आणि झोपा. आणि तिकडे कोजरी पण ठेवली स्वच्छ करून मी. अगं पण ते सगळं जाऊ दे ना, तू बैस ना इथे जरा. ये बैस. अगं आजपर्यंत किती कष्ट केलेस माझ्यासाठी, माझ्या मुलांना संस्कार केले, त्यांच्या वाढवलं. तुला स्वतःकडे बघायला वेळ तरी मिळाला का ग? हो, तुमच्या नजरेतून मी पाहिलं ना मला. नाही, मी बघते. मी एकदम खुश आहे, समाधानी आहे. अरे ही तर आनंदी आहे, समाधानी आहे. मी हिला काय बोलू? एक काम करा, रेडिओ ऑन करा. आजी नमस्कार. मुंबई तडका 99.9 FM वरून बोलतोय मी. RJ अभिजित आहे आणि आजोबांनी एका खास कारणासाठी फोन केलाय तुम्हाला. त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी. आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला सांगताना ते कचरतायत. आजोबा बोला तुम्ही. खरंच सुमित्रा, अगं माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण इतके दिवस मी बोलून दाखवू शकत नव्हतो. तू आजपर्यंत खूप काही केलंयस. आता ह्या मुलांचा कार्यक्रम ऐकला ना आणि मला उर्मी आली. अभिजित, ऐकतोयस ना? माझं माझ्या सहचारिणीवरती खूप खूप प्रेम आहे. हो ऐकतोय काका. मला इतकं कौतुक वाटतंय. तुम्ही इतकं सुरेख कपल आहात. तुमच्याकडूनच खूप शिकण्यासारखं आहे. आजी तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काही बोलायचंय? काय बोलू? मला जर माहित असतं ना की हे असले वेडेपणा करणार म्हणून तर मी बाहेर आलेच नसते. पण ठीक आहे, तुम्ही बोललात, मला फार बरं वाटलं. खोटं कशाला बोलू? खरंच मला एकदम मनापासून बरं वाटलं. खरं या पोराचं
काही काही गोष्टी ना स्पष्ट बोलल्याने फार वेगळीच गंमत येते. अभिजित बेटा, तू मोठा हो, खरंच मोठा हो. थँक्यू अभिजित. अहो आजोबा थँक्यू कसलं म्हणताय? खरं तर आम्ही सगळ्यांनीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. कसलं गोड कपल आहात तुम्ही. थँक्यू सो मच आणि असेच आनंदात राहा. हा, तुम्ही ऐकताय मुंबई तडका 99.9 माझी प्रियाला. अभिचा शो सुरू होऊन 5 मिनिटं झालेत. कशी काय विसरले? शमिका, एन्जॉय द शो. हे ड्यूड, रितेश हियर. तुझे फंडे बरे सॉलिड असतात. मी माझं अफेअर वाचवलं तुझ्या फंड्यांमुळे. तू कसे फटाफट लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोयस? यू आर अमेझिंग यार. वेल, तू बरोबर बोलतोयस. तू आरजे नाही आहेस, मित्र आहेस आमचा यार. थँक्स यार. कीप रॉकिंग. टेक केअर. गॉड, लाईट्स कसे काय गेले? हरी काका. थँक्स रितेश, थँक्यू सो मच. मलाही खूप छान वाटतं की तुमच्या प्रेमाच्या प्रॉब्लेम्समध्ये मी काहीतरी मदत करू शकतो. थोडीशी हेल्प माझ्या बाजूने सुद्धा. त्यामुळे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला नक्की फोन करा. बघूयात नेक्स्ट कॉलर कोण आहे. हरी काका. हरी काका. काय ताई? काका काका बघा ना, लाईट्स का गेलेत? हो, मी बघतो. हे अभि, आमचा 16 जणांचा ग्रुप आहे यार. आणि आम्ही सगळे तुला सांगू इच्छितो की तू ग्रेट आहेस यार. तू सगळ्यांचे प्रॉब्लेम किती सही सॉल्व्ह करतो आणि आम्हा सर्वांना तुला एकच गोष्ट सांगायची आहे. थँक्यू. माझ्याकडून सुद्धा तुम्हाला खूप थँक्स. तुमचे काही सजेशन्स असतील तरी सुद्धा मला नक्की फोन करा. नेक्स्ट प्लीज. हाय अभि, मी तुला थँक्यूचं एक मोठं कार्ड पाठवलं होतं, हार्ट शेपचं, आणि एक बुके. तुला मिळाला का? येस, मिळालं. कोण, स्नेहा बोलते का? हो, येस. तू कसं काय ओळखलंस? ओ गॉड, यू सो स्वीट. थँक्यू सो मच स्नेहा. मला खरं खूप छान वाटतं आणि मी खरं तर भारावून गेलोय तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं. स्नेहा, तू जसं मला थँक्यू कार्ड पाठवलं तसं खूप जणांनी मला कार्ड्स आणि बुकेज सुद्धा पाठवलेत. पण माझी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. मला बुकेज किंवा हे कार्ड्स पाठवण्यापेक्षा माझं जिच्यावर खूप प्रेम आहे तिला पाठवाल बुकेज. वाव, सगळ्यांच्या लव्ह स्टोरीची मरम्मत करणाऱ्या आरजे अभिची स्वतःची लव्ह स्टोरी. ग्रेट. हो, म्हणजे आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण 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 काय? तुझ्या लव्ह लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का? आम्हाला सांग ना, आम्ही सगळे लिसनर्स मिळून ते सॉल्व्ह करू. हे दॅट्स सो स्वीट ऑफ यू स्नेहा. मला माहिती आहे तुम्ही सगळे लिसनर्स माझ्या पाठीशी आहात. प्रॉब्लेम आहे पण तो मला सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे रस्ता दिसतोय पण तो मलाच चालायचा आहे, मला एकट्याला. प्रॉब्लेम असाच आहे की आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण आम्ही एकमेकांना भेटू नाही शकत, एकमेकांशी बोलू नाही शकत आहोत. त्यामुळे गाईज, माझी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जे काही मला पाठवावं असं वाटत असेल ते तिला पाठवा. म्हणजे बुकेच ना सही एखादं फूल तरी, जे माझ्या फिलिंग्स तिच्यापर्यंत पोहोचवेल. मी ऍड्रेस सांगेन तुम्हाला तिचा. तुम्हाला जे काही पाठवता येईल ते नक्की पाठवा.
तिला मिळालं की ते मलाच मिळाल्यासारखं वाटेल मला. आणि माझं प्रेम तुमच्या माध्यमातून तिथे पोहोचलं तर तिलाही छान वाटेल. सध्या बरेच दिवस झाले आम्ही बोलत नसल्यामुळे आणि भेटू शकत नसल्यामुळे थोडीशी बावरली येते. काय झालं होतं? मेन पलक निघाला होता. गुड नाईट, शबा खैर, शांत झोपा आणि उद्या परत एकदा आपण भेटूयात इथेच, म्हणजेच मुंबई तडका 99.9 FM वर. मी तुमचा मित्र अभिजित, MPPK मध्ये माझी प्रियाला प्रीत कळेना. गुड नाईट. अभि याच वेळात तू मला भेटतोस रे, आणि आज तोही वेळ वाया गेला. आय रिअली मिस यू अभि, आय रिअली मिस यू. काल रात्री अभिचा शो मिस केला मी. आता सगळा दिवस वाट बघायला लागणार त्याचा आवाज ऐकण्यासाठी. सगळा दिवस. कोण आहे? ताई मी आहे. काय झालं हरी काका? ताई तुम्ही खाली चला. अहो काय ते गंमत आहे तुमच्यासाठी. गंमत? अरे अरे हे काय आहे हरी काका? अहो ताई सकाळपासून मुलं मुली तुमच्यासाठी फुलं घेऊन येत आहेत. माझ्यासाठी? हो. ठीक आहे आणि फुलं. अरे कोण आहात तुम्ही? आणि ही फुलं वगैरे का आणतात माझ्यासाठी? ही आमची थँक्स म्हणायची पद्धत आहे. आरजे अभिला. कारण काल रात्रीच्या शो मध्ये त्याने सांगितलंय जर माझा शो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेडिओ स्टेशनवर फुलं नका पाठवू. माझ्या आयुष्यातल्या खूप सुंदरशा मुलीला नेऊन द्या. तो खूप प्रेम करतो ना तुमच्यावर. यू आर व्हेरी लकी. आरजे अभि खूप सही आहे. ओह थँक्यू. हो अभि, लकी तर मी खरंच आहे. तेवढा लांब असूनही किती आनंद देतोयस मला. आता तुला पाहिल्याशिवाय, तुझ्या जवळ आल्याशिवाय मला खरंच नाही राहावत आहे. अभिचा कार्यक्रम ऐकला, हा एवढा मिश्किल बोलत असेल मला कल्पना नाही आली कधी. खरंच आश्चर्य. गेलाय दुसरं काय? तुम्ही आणि मिश्किल. देवा. कसे आहे बाबा? छान. ये ना. तू कशी आहेस? छान. आणि काय एकदम फुलं बिलं काय घरच्या बागेतलीत की काय? अहो नाही, ही अभिला अभिच्या चाहत्यांनी दिलीत. आणि तोही इतका चांगला आहे की त्यांनी ही सगळी फुलं मला मिळतील, माझ्यापर्यंत पोहोचतील अशी चोख व्यवस्था करून ठेवली. म्हणजे कळलं नाही आम्हाला काही. अहो म्हणजे अभिचा FM वरचा कार्यक्रम नाही का, तो खूप सुपरहिट झालाय, खूप पॉप्युलर झालाय अभि. त्यामुळे त्याचे चाहते त्याला थँक्यू कार्ड्स पाठवतात, फुलं पाठवतात, बुकेज पाठवतात. आणि त्याने काल रात्री त्याच्या सगळ्या चाहत्यांना सांगितलं की तुम्ही ही सगळी फुलं मला पाठवण्याऐवजी मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिला पाठवा. बघितलं का यांनी खर्च कसा वाचवला तो तुमच्या पोरानं. म्हणजे अख्खं जग आता हिला फुलं पाठवणार, म्हणजे त्याचा एक पैसाही खर्च होणार नाही. बरं ही खुश, पण हिला रोज फुलं मिळणार. अहो असं काय? तिला खरंच वाटेल तुम्ही काय बोलताय ते. नाही नाही शमिका, मी आपली गंमत करत होतो. अगं एरवी तुला जितकं अभिचं कौतुक आहे ना तितकंच इतक्या
वाऱ्या वादळामध्ये एकमेकांची साथ न सोडणाऱ्या तुम्हा दोघांचं मला कौतुक आहे. शिवाय एरवी अभिचा स्वभाव इतका निखळ आहे आणि तो इतका तुझा विचार करत असतो की एखादी कुठलीही चांगली गोष्ट त्याला मिळाली की तो कसलाही न विचार करता तुला ती देऊन टाकतो. खरंच एवढा रोमॅन्टिक कसा झाला बुवा हा? म्हणजे वडिलांवर तर गेलेला नाही असू शकत. वडिलांवरच गेलाय तो. हा बर. अरे त्याचे वडील नाही का रोज त्याच्या आईला गजर आणून द्यायचे. काहीतरी काय. बरं का शमिका, फुलं देऊन प्रेम व्यक्त करणं हा सगळ्यात साधा मार्ग आहे. बरेच लोक तो करतात. ज्यांना ते जमत नाहीत ना त्यांनी निदान आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाटेवरचे काटे तरी वेचावे. आणि तेही जमत नसेल तर त्या प्रिय व्यक्तीच्या पायांखाली आपले तळहात द्यावे आणि त्याच्या वेदना आपण झेलाव्या. प्रेम दाखवण्याचा तोही एक मार्ग आहे बरं का. शमिका जरा फोन घे ना. कदाचित अभिचाच असेल, तेवढाच तुला त्याचा आवाज ऐकायला मिळाला.